नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये कधी केव्हा आणि कोणत्या कशा घडामोडी घडतील हे सांगता येत नाही, त्याचा नियम राहिलेला नाही। निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। विधानसभा 2024ची तयारी प्रत्येक पक्ष करायला लागलेला आहे। प्रत्येक पक्ष आपल्या जागा किती आणि कशा जास्त येतील यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। एकीकडे पक्षांची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे समाजाचे लोक आपापल्या समाजाचा कसा उमेदवार निवडून देता येईल यासाठीचे प्रयत्न करत आहेत। कारण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन समाज एका बाजूच्या एकमेकांच्या विरोधामध्ये उभा राहिलेले आहेत। ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून लागलेला आहे आणि त्या वादामुळे राजकारण्यांची फार मोठी गोची झालेली आहे, फार मोठी अडचण झालेली, फार मोठा पेच प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढण्यासाठी चाणक्ष बुद्धीनं शरद पवार पुढे येत आहेत आणि सरदसुद्धा ठरत आहेत। शरद पवारांनी अलीकडच्या काळामध्ये अशा काही गोष्टी हेरल्या आहेत, काही गोष्टी करायला सुरुवात केली आहे। त्या म्हणजे ग्रामीण भागामधल्या काही गोष्टी आठवत आहेत। आम्ही जेव्हा कधी शाळेमध्ये जायचो, आम्ही शाळेमध्ये जात असताना पायी जायचो आणि जवळजवळ 5 ते 4 किलोमीटर अंतरावर शाळा असायची आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जात असताना शाळेमधून घरी जात असताना आम्ही रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या बोरीच्या झाडाकडे जायचो आणि तिथून बोरं घेऊन खायला यायचो। मात्र बोरीच्या झाडाकडे गेल्यानंतर आम्हाला काही गोष्टी जाणवायच्या। आमच्यामधले जे काही ग्रुपमधली मुलं असायचे ते मुलं दगड कोण मारणार आणि खाली बोरं कोण वेचून घेणार हे पाहिलं जायचं। म्हणजे आम्ही सगळेजण असायचो, मात्र दगड कोणीच मारायचं नाही। का मारायचं नाही तर दगड मारायचा एकाने आणि बाकीच्या तटस्थ उभा राहिलेल्या लोकांनी जो दगड मारून खाली वाकेपर्यंत सगळी बोरं वेचून खिशात घालायची। अशी सगळी परिस्थिती होत होती आणि म्हणजे ते कायम चालायचं। कोणाला तरी दगड मारावाच लागायचा, कोणाला तरी फांद्या धरून अशा हलवाव्या लागायच्या, तेव्हा कुठेतरी खाली इतरांना बोरं वेचायला मिळायचे। पहिल्यापासून राजकारणामध्ये अशी सगळी परिस्थिती राहिलेली आहे आणि शरद पवारांनी सुद्धा तेच केलं आहे। महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये सगळी लोक बोरीला दगड मारत होते आणि खाली पडलेली बोरं हे आता शरद पवार वेचत आहेत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दगड मारून बोरं खाली पाडले, मात्र शरद पवार वेचून ते मस्तपैकी चाखताना दिसत आहेत। सांगायचं तात्पर्य असं आहे आणि त्याचा अर्थ असा निघतो की देवेंद्र फडणवीसांनी मागच्या काळामध्ये पक्ष फोडाफोडी करून एकत्र सगळी लोक आणली खरे, सरकार स्थापन केलं खरं, मात्र अलीकडच्या काळामध्ये आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर सगळी सूत्र शरद पवारांच्या हातात आहेत असं दिसायला लागलेलं आहे। म्हणजे दगडं ह्यांनी मारलीत आणि बोरं वेचून शरद पवार खात आहेत। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या विविध पक्षांमधून शरद पवारांच्या गटाकडं उमेदवारी मागण्यासाठी आणि उमेदवारी नाही दिली तरी चालेल, मात्र आम्हाला तुमच्यासोबत घ्या अशा प्रकारचं गणित सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। शरद पवारांकडे मोठी जोरदार इन्कमिंग सुरू आहे। बीड विधानसभेबद्दल जर बोलायचं झालं तर आणखी 2 बड्या नेत्यांचा प्रवेश शरद पवारांकडे होणार आहे। सध्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आहेत। संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार आहेत आणि संदीप क्षीरसागरांकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष पद आहे। आता संदीप क्षीरसागरांची उमेदवारी कापून ज्योती मेटेंना दिली जाणार आहे असं बोललं जातं आणि त्यामुळे आता संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते सुद्धा नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय। संदीप क्षीरसागरांच्या युवतीच्या नेत्या विद्याताई जाधव यांनी संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेवर बोलत असताना सांगितलं की आम्ही सर्व लोकांना पक्षामध्ये घेतलं तरी काहीही बोललो नाहीत, पक्ष फुटला आम्ही सोबत राहिलो तरीही काही बोललो नाहीत। ऐन वेळेला संदीप क्षीरसागरांची उमेदवारी कापली जाणार असेल तर आम्हाला सुद्धा काहीतरी बोलल्याशिवाय पर्याय उरत नाही, म्हणून त्यांनी सुद्धा पक्षावर नाराजी दाखवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे संदीप क्षीरसागरांची उमेदवारी कापून जर इतर कोणाला म्हणजे ज्योती मेटेंना दिली, त्यामुळे संदीप क्षीरसागरांच्या समर्थकांचा नाराजीचा सूर बाहेर येण्याची दाट शक्यता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संदीप क्षीरसागर यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्षपद सुद्धा जाणार असल्याचं बोललं जातं आणि त्यांच्या जागेवर कुंडलिक खांडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होईल आणि ते पद कुंडलिक खांडे यांना पुन्हा एकदा दिलं जाईल। पुन्हा एकदा यासाठी म्हणतोय मी की कुंडलिक खांडे ते उद्धव ठाकरेंकडे होते, उद्धव ठाकरेंकडे ते जिल्हा प्रमुख राहिले, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये फाटाफूट झाली, शिंदेंचे पुन्हा ते जिल्हा प्रमुख झाले, म्हणजे पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे होते। कालच भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे सुद्धा शरद पवार गटामध्ये जाणार असल्याचं बोललं जातंय। 2च दिवसामध्ये या दोघांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार आहे।
त्यापैकी कुंडलिक खांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्षपद दिलं जाईल अशा प्रकारची माहिती सूत्रांनी मराठी महाराष्ट्रात दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा कुंडलिक खांडे यांची लॉटरी जिल्हा अध्यक्षपदावर लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचं जे आहे ते वजन पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये कुंडलिक खांडे, राजेंद्र मस्के आल्यानंतर पुन्हा ताकद वाढणार आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीला केवळ केजची एक जागा या ठिकाणी जी आहे ते मिळालेली आहे. बाकीचं मी कालच सांगत असताना बोललो की भारतीय जनता पार्टीचं बीड जिल्ह्यामधून वर्चस्व पूर्णपणे कमी झालेलं आहे. थोडक्यात इतर राजकीय पक्षांच्या बोलण्यासारखं जर बोलायचं झालं, त्यांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टी बीड जिल्ह्यामधून हद्दपार होत असताना पाहायला मिळते. अगोदरच पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ गोठवलेला आहे, उडवलेला आहे. तिकडं भारतीय जनता पार्टीचा एकमेव नेता असलेल्या नमिता मुंदडा यांना जागा दिलेली आहे. पंकजा मुंडेंचा मतदारसंघ उडालेला आहे. त्या आधार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व बीड जिल्ह्यामधलं पूर्णपणे कमी झालं आहे. आणि त्यांच्या विरोधकांच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टी जे आहे ते बीड जिल्ह्यामधून हद्दपार होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुंडलिक खांडे, राजेंद्र मस्के हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात का आणि खरंच कुंडलिक खांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्षपद मिळते का आणि संदीप क्षीरसागरांचं पद काढलं जातं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. संदीप क्षीरसागरांच्या पदाधिकाऱ्यांची आणि त्यांच्या समर्थकांची जी आहे ते नाराजी बाहेर येणार असं बोललं जातं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी घडू शकतात का? तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.